आपण अनेक वेळा पाहिलं आहे की पिक्चरमध्ये दाखवतात की ॲम्ब्युलन्सचा वापर चोरी आणि गोष्टींच्या तस्करीसाठी केला जातो. पण असाच काहीचा प्रकार आता महाराष्ट्रातील नगरमध्ये घडलेला आहे. नगरमधल्या या प्रसिद्ध रील स्टार आणि यूट्यूबरला सर्पमित्र असणाऱ्या या माणसाला पोलिसांनी गांजा तस्करीमध्ये अटक केली आहे आणि याच्याकडून अंदाजे 3.5 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी या यूट्यूबरची, या रील स्टारची 1.5 कोटीपेक्षा जास्तची प्रॉपर्टी जप्त केलेली आहे. कसं हा समाजसेवेच्या नावाखाली पूर्ण गांजाचं रॅकेट चालवायचा आणि कसा तो एक मास्टर माइंड होता, कसा त्याच्याकडे माल यायचा, कसा तो सप्लाय करायचा, या सर्व गोष्टी जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. 7 जानेवारी रोजी छत्तीसगडमधील महासमुंद या पोलिसांना एक ॲम्ब्युलन्स दिसली. या ॲम्ब्युलन्समध्ये खूप गोळ्या औषधं भरलेली दिसली. त्यामुळे पोलिसांनी ॲम्ब्युलन्स थांबवली आणि त्यांना विचारपूस केली. विचारपूसमध्ये त्यांनी सांगितलं की या ॲम्ब्युलन्समध्ये गोळ्या आणि औषधं आहेत. पण पोलिसांना विचार पडला की ॲम्ब्युलन्समधनं एवढ्या गोळ्या औषधं न्यायचं कारण काय आहे. पोलिसांनी ॲम्ब्युलन्स उघडून जेव्हा ॲम्ब्युलन्सची तपासणी केली तेव्हा तेही चक्रावून गेले. ॲम्ब्युलन्समध्ये जशी औषधांची आणि गोळ्यांची पॅकिंग केलेली असते तशा प्रकारे गांजा भरून ठेवलेला होता. या ॲम्ब्युलन्समधून पोलिसांनी अंदाजन 5 क्विंटलपेक्षा जास्त गांजा हस्तगत केला. पोलिसांनी ताबडतोब या तिन्ही लोकांना अटक केली होती आणि यांची विचारपूस करायला सुरुवात केली होती. जेव्हा पोलिसांनी विचारपूस सुरू केली की हा गांजा कुठनं आला होता, कुठं चालला होता, या सर्व गोष्टींच्या मागं कोण होतं, या सर्व गोष्टींचा पोलीस तपास करत होते, तेव्हा पोलिसांना काही धक्कादायक माहिती मिळाली. ॲम्ब्युलन्समध्ये पकडण्यात आलेले 3ही आरोपी मागच्या 6 महिन्यांपासून फरार होते. पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर असं समजलं की हा मुद्देमाल ओडिसावरून यायचा. हा सर्व गांजा ओडिसावरून महाराष्ट्रामध्ये न्यायला जायचा. एका फेरीमध्ये 5 ते 10 क्विंटल माल हे आणायचे आणि अशा वर्षातून 5 ते 6 फेऱ्या हे लोक करायचे. सर्व पोलीस चौक्या, टोल नाके, पोस्ट, RTO सर्वांना चुकवून हा सर्व मुद्देमाल महाराष्ट्रामध्ये पोहोचत होता. या 3ही आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील रवी साहू नावाचा व्यक्ती ओडिसावरून गांजा घ्यायचा आणि महाराष्ट्रामध्ये पोहोचवायचा. रवी साहू याला यापूर्वीही 10 वर्षाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या सर्व प्रकरणांमध्ये जेव्हा पोलिसांना महाराष्ट्रामधील व्यक्तीचं नाव कळालं, ते नाव होतं आकाश जाधव. आकाश जाधव हा यूट्यूबर, रील स्टार तसेच एक सर्पमित्र होता. पर्यावरणप्रेमी आणि समाजसेवक म्हणून तो वावरायचा. त्याच्या यूट्यूबवरती 56 लाखाहून जास्त सबस्क्रायबर आहेत, तर इंस्टाग्रामला 30 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत. पण याच सर्व गोष्टींचा आणि त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन तो महाराष्ट्रामधलं हे सर्व गांजा रॅकेट चालवायचा असं उघड झालेलं आहे. रवी साहूकडून आलेला माल महाराष्ट्रामध्ये नगरमधल्या आकाश जाधवकडे यायचा. त्यानंतर आकाश जाधव तो माल पुण्यामध्ये रामदास चंदू सोनवणे यांच्याकडे पोहोचवायचा आणि रामदास चंदू सोनवणे यांची 2ही मुलं नंतर पुण्यामध्ये या सर्व मालाची विक्री करायची. पोलिसांनी रामदास चंदू सोनवणे यांची जवळपास 4 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त केलेली आहे. या सर्व प्रकरणामध्ये आकाश जाधवची देखील 1.5 कोटीहून जास्तची प्रॉपर्टी, यामध्ये त्याची फॉर्च्युनर गाडी, या सर्व गोष्टी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी आकाश जाधवसह पुण्यातील मुख्य खरेदीदार रामदास चंदू सोनवणे, सागर बाग, संजीव आहिरे, सुशील दाभाळे, आदित्य पाखरे, रंजन दुर्गे, कुणाल सोनवणे, प्रतीक सोनवणे यांना अटक केलेली आहे. छत्तीसगडमधला रवी साहू हा तिकडनं माल पाठवायचा आणि महाराष्ट्रामधली सर्व जिम्मेदारी मास्टर माइंड आकाश जाधव याच्याकडे होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्पमित्र म्हणून तो फक्त एक मुखवटा धारण केलेला होता. पर्यावरणप्रेमी समाजसेवक असण्याचं तो नाटक करायचा आणि याच्या आडूनच तो हे सर्व रॅकेट चालवायचा, अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, तुमचं या घटनेबद्दल काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.